इकडे वरती आवाज बघा. हे बघा कैरी, हे माकडं वगैरे पाडतात. हे बघा इथं पारे पण तयार झालेत. हा बघा, आणि पाऱ्याची भाजी भारी लागते, सगळ्यांना माहिती आहे. हा बघा इथं पण एक आहे पारा, तो बघा. तर हे कलम आहे, तुरा दिसतोय त्याच्यावर आहे, हाय वाटतं. एक दोन कैऱ्या आहेत, कुठं कुठं कैऱ्या आहेत. पण हे देखो भाई साहेब, हे अजून तयार नाहीत. आणि हे सगळं साफसफाई केल्यानंतर नाही बघा, या अशा भाऱ्या ठेवलेल्या आहेत. हे बघा, या दोन आहेत. हे इथं एक आहे, आणि तिकडे खाली हे देखो, हे बघा, या अशा काजू पडलेल्या असतात. हे बघा, तर या काजू आता गोळा करतो. जास्त नाही, थोडेशाच आहेत. ते पण कुठं कुठं यावर्षी लागल्यातच नाही बघा. तर स्वागत आहे तुमचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे साधारण 9:30 वाजलेत. मी सड्यावर निघाले. हे माझ्या पाठीमागची वाट बघत असतात, ओळखीची वाट असेल तर बघूया काजू पिकल्यात किंवा तयार झालेत काय बघायला निघालेलो आहे. म्हणजे पिक्या असतील तेवढ्याच आणणार आहे, कच्च्या आणणार नाही. आणि आपल्याकडे काजू खूप उशिरा होतात, मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलं आहे. तर बघूया, जास्त काय मिळणार नाहीतच, पण पहिल्यांदाच निघालं यावर्षी सीझनला. बघूया, थोड्याशा भेटतील. तर चलो, पुढे कसं काय होतं दाखवतो. वाट आहे, इकडून मी आलो आणि आता इकडून मी जाणार आहे. आणि माझ्या बॅकग्राऊंडला इकडे वरती आवाज बघा. कवड्यांचा आवाज, कवड्यांचा. तर असं आहे. आणि आता कैऱ्या वगैरे ना छोट्या छोट्या अशा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. हे बघा कैरी, हे माकडं वगैरे अशा पाडतात. हे बघा, आणि त्यामुळं आहे ना, तुरा पण सगळ्या गळून पाडतात आणि काजू पण हे करतात. नव्हे आंबे. तर त्या छोट्या छोट्या तयार कैऱ्या असतात ना, तेव्हाच पाडून टाकतात. त्याचं इकडे जंगल आहे, आणि हे चिवारीचं बेट आहे. इथं पलीकडे हे झाड बघा कसलं मोठं आहे, ते एक नंबर. चलो, आणि हे आपली वाट नेहमीची. बाकी हा बघा, इथं पारे पण तयार झालेत. हा बघा, आणि पाऱ्याची भाजी भारी लागते, सगळ्यांना माहिती आहे. हा बघा इथं पण एक आहे पारा, तो बघा. तर असं सगळं आहे. आणि इकडे वरती पण काजू आंब्याची झाडे वगैरे आहेत. चलो, तर असं सगळं आहे. आता वरती काजूची काय हाल आहेत ते पण दाखवतो. ही आहे ना, ही सड्यावर जाणारी घाटी आहे, ठीक आहे. आणि या साईडला इकडे डोंगर आहे, या साईडला इकडे डोंगर आहे. आणि पूर्वीच्या काळी पाणी जे वरती सगळं असतं पावसाळ्यात, ते निचरा होण्यासाठी बघा, हे खालच्या साईडला इकडे आहे ना, त्या साईडून अशी पूर्ण सारण आहे, किंवा छोटा पर्या म्हणू शकतो आपण. म्हणजे जे दोन्ही साईडून जे पाणी आणि वरतून जे पाणी आहे ना, ते बघा या सारणीतून असं खाली निघून जाणार. म्हणजे एक भारी सिस्टीम केलेली होती. हे सगळं नॅचरली नाही आहे. ही जी घाटी म्हणा, हे सगळी बांधलेली घाटी आहे पूर्वीच्या काळी. आणि त्यामुळं सगळं नियोजित असं केलेलं आहे पूर्वीच्या लोकांनी, एक नंबरमध्ये. हे कलम आहे, तुरा दिसतोय त्याच्यावर आहे, हाय वाटतं. एक दोन कैऱ्या आहेत, कुठं कुठं कैऱ्या आहेत. पण बहुतेक आलेले आले, नवीन पाला फुटला आहे, त्यामुळे आता त्याच्यावरनं जायला जास्त आंबे नाही लागणार. आता बऱ्यापैकी पोचलो आहे जवळजवळ आमच्या इकडे. तर खालच्या साईडला आमच्या ह्या काजू बघा, हे नवीन काजू लावलेले आहेत. आणि ह्याच्यावरती पण काजू धरल्यात, हे बघा. हे देखो भाई साहेब, हे अजून तयार नाहीत. इकडे पण कुठं कुठे त्या बघा तिकडे आहेत, ठीक आहे. ते आपण दाखवतो. या बघा, हे आपण काजू आहे तिकडे. आता आपल्याकडे ओल्या काजू तयार झालेले आहेत बऱ्यापैकी. म्हणजे भाजीला काजू ओके, पण अजून पिक्या काजूचा पत्ता नाही, ठीक आहे. तरी पण एक दोनदा मी भाजी खाल्ली काजूची. काजूच्या भाजीचं नवं केलेलं आहे. आणि आता माझ्या चेहऱ्यावर उजेड मारतो, त्यामुळे जरा उजळत असेल चेहरा.
हा पाठीमागे व्ह्यू बघा माझा मस्त कसा आहे तो, एक नंबर. आणि जर शांत आपण उभे राहिलो ना तर जंगलामध्ये पशुपक्ष्यांचे आवाज बघायचे जातात. आता मी 2 मिनटं शांत राहतो. जास्ती करून कवड्यांचेच आवाज येतात, इतर पक्ष्यांचे पण येतात, पण कवड्यांचे आवाज जास्त येतात. ठीक आहे, चलो. आज सड्यावरती आलेलो आहे मित्रांनो, आणि हे बघा हे असं जंगल आहे, आणि हे सगळं साफसफाई केल्यानंतर ना बघा या अशा भाऱ्या ठेवलेल्या आहेत. हे बघा या 2 आहेत, ही इथं एक आहे, आणि तिकडे खाली पण तिकडे आहेत भाऱ्या. त्या बघा, या बघा इकडे अशा भाऱ्या आहेत. तर असं असतं आपल्याकडे, साफसफाई करून झाल्यानंतर म्हणजे काय लाकडं येतील ना उन्हा पावसाळ्यासाठी सेफ केली जातात तशी, खोपे वगैरे भरण्यासाठी. आता हे भाऱ्या बनवून नेणार. एका ठिकाणी 1-2 काजू खाली फिरलो, पण काय जास्त काजू मिळालं नाही. बघा 3च काजू मिळाल्या, आणि ही गिरकाठी आहे. तर आम्ही याला गिरकाठी म्हणतोय बघा, म्हणजे थोडक्यात हुक असतो पुढे काजू वगैरे बोंड वगैरे पाडण्यासाठी. लांब अशी काठी असते आणि त्याला पुढं हुक असतो, आम्ही त्याला गिरकाठी म्हणतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं असू शकतील, असं आहे. चला आता पुढं किती भेटतात बघूया. भेटणार नाहीच आहेत, तरी पण आपला फिरतोय, नुकती सुरुवात झालेली आहे. ये देखो, ये बघा या अशा काजू पडलेल्या असतात, हे बघा. तर या काजू आता गोळा करतो, जास्त नाही थोडेसेच आहेत. तर मित्रांनो आता 2 काजू आमच्या, जास्त नाही थोड्याशा 2च काजू लागल्या होत्या, आणि त्यांच्या थोड्याशा काजू जमा केल्यात पिकलेल्या, तर त्या दाखवतो. तर भाई ये देखो, या एवढ्याशाच काजू गावल्यात, आणि सुरुवात आहे. 2च काजूच्या एवढ्या काजू आहेत, ते पण कुठं कुठं यावर्षी लागल्यातच नाही. बघा, तर एवढ्या काजू मिळाल्यात, जास्त नाही मिळाल्यात. स्टार्ट आहे, जशा पुढं मिळत जातील ना, भरपूर पण मिळतील, तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. तर असं काय नाही की ह्या एवढ्याशाच काजू आहेत. तर हे बघा, बघून घ्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये हेच दाखवण्याचा प्रयत्न केला, काजू वगैरे आपण कशा गोळा करतो वगैरे. सोबत कोण नव्हता, त्यामुळं मला जास्त व्हिडिओ वगैरे बनवता आली नाही व्यवस्थित. तर नेक्स्ट टाईम आपण बनवूया. काजू जशा व्यवस्थित प्राईम मोडमध्ये बघायला मिळतील ना भरपूर, त्यावेळेला आपण व्हिडिओ करूया व्यवस्थित, आणि मग त्यावेळेला काजू पण भरपूर दाखवेन, आणि जरा व्यवस्थित व्हिडिओ होईल. ठीक आहे, तर चला व्हिडिओ इथं एंड करतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.